आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 6 ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस, घडलेल्या घटना, जन्म व निधन। 6 ऑगस्ट रोजी जागतिक हिरोशिमा दिन असतो। हा दिवस 1945 साली झालेल्या हिरोशिमा बॉम्ब हल्ल्याची आठवण करून देतो आणि अणुशस्त्रांचा वापराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी हा दिवस आहे। 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमावर लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब सोडला होता। या बॉम्ब हल्ल्यामुळे हजारो लोकांचा तात्काळ मृत्यू झाला होता आणि असंख्य लोक जखमी झाले होते। या घटनेमुळे दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जवळ आला, पण त्याचबरोबर अणुशस्त्रांच्या विनाशकारी परिणामही जगासमोर आला होता। हिरोशिमा दिन आपल्याला शांतीची आणि सहकार्याची आठवण करून देतो। हा दिवस एकत्र येऊन मानवतेच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देतो। त्यामुळे जगातील सर्व देशांनी अणुशस्त्राचा त्याग करावा आणि एक शांतीपूर्ण भविष्य घडवावे, हीच या दिवसाची खरी भावना आहे। त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय स्कुबा दिन असतो। आंतरराष्ट्रीय स्कुबा दिन या दिवसाचा उद्देश समुद्राच्या गूढ जगतातील सौंदर्य आणि विविधतेची अनुभूती घेण्यास प्रोत्साहन देणे आहे। तसेच स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनावरही लक्ष केंद्रित करणे हे शक्य होते। स्कुबा डायव्हिंग हे पाण्याखालील जगाचा शोध घेण्यासाठी एक अद्भुत आणि रोमांचक मार्ग आहे, ज्यामुळे आपण समुद्री जीवन आणि पाण्याखालील संरचनाचे निरीक्षण करू शकतो। आंतरराष्ट्रीय स्कुबा दिनाच्या निमित्ताने विविध डायव्हिंग सेंटर आणि समुद्री संरक्षण संस्था विविध कार्यक्रम आयोजित करतात। यात स्कुबा डायव्हिंगचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण सत्र, समुद्री पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता कार्यक्रम आणि पाण्याखालील फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केले जातात। आंतरराष्ट्रीय स्कुबा दिन आपल्याला समुद्राच्या गूढ जगाची ओळख करून देतो आणि त्यांच्या संरक्षणाची गरज अधोरेखित करतो। या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी स्कुबा डायव्हिंगचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि समुद्री पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा पुढाकार घेतला पाहिजे। 6 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना। 1914 पहिले महायुद्ध, सर्बियाने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले आणि ऑस्ट्रियाने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले। 1926 गुटर एडरली ही इंग्लिश चॅनल ओलांडणारी पहिली महिला ठरली। 1940 सोव्हिएत युनियनने बेकायदेशीरपणे एस्टोनियाचा ताबा घेतला। 1945 अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला। इतिहासात प्रथमच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला। 1952 राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना। 1960 अमेरिकेच्या निर्बंधाला प्रतिसाद म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकांचे राष्ट्रीयकरण केले। 1962 जमैकाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले। 1990 संयुक्त राष्ट्रांनी कुवेतला जोडण्यासाठी इराकवर व्यापार निर्बंध लादले। 1994 डॉक्टर शिवराम कारंत यांना राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला। 1997 कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 6 बाद 952 धावा केल्या। यात सनत जयसूर्याने 340 धावा केल्या। 2010 भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशात भीषण पूर आला। 6 ऑगस्ट रोजी घडलेले जन्म। 1809 लॉर्ड टेनिसन इंग्लिश कवी। 1881 अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन औषधाचे निर्माते, नोबेल पारितोषिक विजेते, स्कॉटिश शास्त्रज्ञ। 1900 सिसिल हॉवर्ड ग्रीन टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स कंपनीचे सहसंस्थापक। 1925 योगिनी जोगळेकर लेखिका। 1933 एजी कृपाल सिंग भारतीय कसोटी क्रिकेटपटू। 1959 राजेंद्र सिंग भारतीय पर्यावरणवादी। 1965 विशाल भारद्वाज भारतीय चित्रपट दिग्दर्शक। 1970 एम नाईट श्यामलन भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक। 6 ऑगस्ट रोजी घडलेले मृत्यू। 1925 सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, राष्ट्रगुरू। 1965 वसंत पवार संगीतकार। 1991 शाहपूर बख्तियार इराणचे 74वे पंतप्रधान। 1997 वीरेंद्र कुमार भट्टाचार्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, आसामी साहित्यिक। 1999 कल्पनाथ रॉय केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते। 2001 कुमार चॅटर्जी भारतीय नौदल प्रमुख। 2019 सुषमा स्वराज भारतीय महिला राजकारणी आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका।